नमस्कार, मी देवयानी गायकवाड. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. महिला उपअभियंता 25,000ची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात. चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून 12 लाख रुपयांचे 3% दराने 33,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 25 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे या 33,000 रुपयाच्या लाचेची मागणी करताना सापडल्यात. 33,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडले. तक्रारदार हे पोट मक्तेदार ठेकेदार असून त्यांनी मूळ ठेकेदार यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घुल्लेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरण करण्याचे काम हाती घेतलं होतं. तक्रारदार यांनी घुल्लेवाडी येथे केलेल्या जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून तक्रारदार यांच्याकडे मंजूर केलेल्या 12 लाख रुपयाचे 3% दराने 33,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 25,000 रुपये लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे यांच्या विरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा छापा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव बंबरगेकर, विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, पूनम पाटील, विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चंदगड पंचायत समिती येथे एक कारवाई करण्यात आली. मी पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे त्याबाबत प्रेस नोट देत आहे. सदर तक्रारीतील तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा सुधारीकरणाचं काम करण्याचं घुलेवाडी येथील काम घेतलं होतं. सदरचे काम जवळपास 12 ते 13 लाख रुपयाचं होतं. सदरचे काम एकूण 1,12 लाखाचं आहे. तर त्यापैकी केलेल्या पहिल्या कामाचे 3% या दराने 33,000 रुपयाची सदर गुन्ह्यातील आरोपी नामे श्रीमती सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे उपअभियंता वर्ग 1 या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे 33,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 25,000 रुपये घेण्याचे मान्य केले आणि सदरची लाच घेत असताना त्यांना आम्ही रंगेहात पकडण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडे कोणी सरकारी फी व्यतिरिक्त कुठल्याही पैशाची किंवा प्रलोभनाची मागणी करत असल्यास त्यांनी आमच्याशी तात्काळ संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारीचं निराकरण करून त्यांचं सरकारी काम पूर्ण करण्याची आम्ही देतो. धन्यवाद. राजाराम साखर कारखान्याच्या सभेपूर्वीच मंजूरचे फलक झळकले. कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली असून सभेपूर्वीच मंजूरचे फलक झळकत होते. पोटनियम दुरुस्तीवरून सभा वादळी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पोटनियम मंजूर करायचाच यासाठी सत्ताधारी गटानं जय्यत तयारी केली आहे. तर पोटनियम दुरुस्ती हाणून पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सभास्थळी तणावाचे वातावरण आहे. कसबा बावडा तालुका करवीर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली असून सभेपूर्वीच मंजूरचे फलक झळकत होते. पोटनियम दुरुस्ती करून सभा वादळी होणार याची सर्वत्र चर्चा होती. कोणत्याही परिस्थितीत पोटनियम मंजूर करायचाच यासाठी सत्ताधारी गटाने जय्यत तयारी सुरू केली होती. तर पोटनियम दुरुस्ती हाणून पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. त्यामुळे सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सकाळपासूनच पारंपरिक ढोल ताशा पथकांनी वातावरण निर्मिती करत चांगलाच रंग भरला आहे. यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यासह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझिम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेरलीतील एका मंडळाकडून केरळचे पारंपरिक वाद्य पथक, महालक्ष्मी प्रतिष्ठानचे झांज पथक, बिरोबा धनगरी ढोल,
महिला लेझिम पथक या पारंपरिक वाद्याच्या ठेक्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सकाळपासून पारंपरिक ढोल ताशा पथकांनी वातावरण निर्मिती करत चांगलाच रंग भरला. यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझिम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेरलीतील एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य पथकाचे सादरीकरण करण्यात आले. महालक्ष्मी प्रतिष्ठानचे झांज पथक, बिरोबा धनगरी ढोल, महिला लेझिम पथक या पारंपरिक वाद्यांच्या ठेक्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापुरातील सर्वात पहिले ढोल ताशा पथक असा नावलौकिक असणाऱ्या करवीर नाद या पथकात 4 वर्षाच्या मुलीपासून वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. बिनखांबी गणेश, पापाची तिकटी, गंगावेश या मिरवणूक मार्गावर या पथकाने लक्ष वेधून घेतले. महिलांच्या लेझिम पथकाने सुद्धा उत्कृष्ट दाद मिळवली. चंद्रावर यान गेलं पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय असा सवाल करत अनेक मंडळांनी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी अनेकविध आकर्षक देखावे सादर केले. मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापुरातील समस्यांवर बोट ठेवलं, तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला. मिरवणुकीत मंडळांच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. चंद्रावर यान गेलं पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय असा सवाल करत अनेक मंडळांनी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळांनी अनेकविध आकर्षक देखावे सादर केले. मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापुरातील समस्यांवर बोट ठेवले आहे, तर बचापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिलाय. मिरवणुकीत मंडळाच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोक भाष्य करणारे फलक लावले गेले होते. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी अशी विचारणा यातून करण्यात आली होती. काय ती हद्दवाढ, काय ते तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं प्रारूप, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी, समद ओके नाही, काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय अशा पद्धतीचे फलक मिरवणुकीत दिसून येत होते. कोल्हापुरात सकाळपासूनच सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारनंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासूनच निर्विघ्नपणे सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी 2:30 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. महापालिकेतर्फे पापाची तिकटी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. सर्व मंडळांना नारळ, सुपारी, पानाचा विडा आणि रोप भेट देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. दरम्यान दुपारपर्यंत मोठ्या 110 आणि छोट्या 80 गणेश मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन झाले. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली. पर्यावरणपूरक मिरवणूक कोल्हापुरात सकाळपासूनच गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासूनच निर्विघ्नपणे सुरू असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दुपारी 2:30 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. महानगरपालिकेतर्फे पापाची तिकटी येथे स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. सर्व मंडळांना नारळ, सुपारी, पानाचा विडा आणि रोप भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान दुपारपर्यंत मोठ्या 110 आणि छोट्या 80 गणेश मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन झाले. पर्यावरणपूरक मिरवणूक या निमित्तानं पाहायला मिळाली. अनेक गणेश मंडळांनी ढोल, ताशे, हलगी, लेझिम, धनगरी ढोल, बँजो अशी पारंपरिक वाद्य मिरवणुकीत आणली होती. माने तालीम मंडळाचे कार्यकर्ते एकाच वेशात मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मंडळाने पर्यावरणपूरक देखावा सुद्धा सादर केला. सकाळपासून खासदार धैर्यशील माने, आमदार जयश्री जाधव, आदिल फरास, मधुरिमा राजे छत्रपती यांनी विविध मंडळांचे स्वागत केले. पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे 2 वक्राकार दरवाजे उघडले. चांदोली येथील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री 8च्या दरम्यान 1500 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे 2 वक्राकार दरवाजे उघडलेत. चांदोली तालुका शिराळा येथील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री 8च्या दरम्यान 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वीज निर्मिती केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे त्यातील 1455 क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला होता. मंगळवारी तालुकाभरात पावसाने हजेरी लावली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे 22 मिलीमीटर, निवळे 16 मिलीमीटर, धनगरवाडा 2 मिलीमीटर, चांदोली धरण परिसर एकूण 1718 मिलीमीटर पाऊस पडलाय. मंगळवारी निवळे येथे 14 मिलीमीटर, पाथरपुंज येथे 5 मिलीमीटर पाऊस झालाय. वीज निर्मिती केंद्रांमधील तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रातून होणारा 1455 क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वक्राकार दरवाजे उघडून त्यातून 1500 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूरच्या स्वप्नील आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध, आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी. चीन येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेत ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर, अखिलेश वरण यांच्या साथीने मूळचा कोल्हापूरचा व सध्या सेंट्रल रेल्वेत नोकरीस असलेला स्वप्नील कुसाळे याने सांघिक 3 पोझिशन 50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णवेध घेतला. कोल्हापूरच्या स्वप्नीलचा आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध, आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी. चीन येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेत ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर, अखिलेश वरण यांच्या साथीने मूळचा कोल्हापूरचा असलेला सेंट्रल रेल्वेत नोकरीस असलेला स्वप्नील कुसाळे यांनी सांघिक प्री पोझिशन 50 मीटर रायफल प्रकारात सुवर्णवेध घेतला. 1769 गुण त्याने प्रस्थापित केले. चीन दुसऱ्या क्रमांकावर आणि कोरिया तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी वाळवे तालुका करवीर येथील रहिवासी असलेल्या स्वप्नीलने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेऊन तिथूनच रायफल प्रकारात नेमबाजीचे धडे गिरवले. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय अशी मजल दरमजल करीत त्यांनी हे यश मिळवले. स्वप्नीलने यापूर्वी 2015 साली कुवेत येथे झालेल्या सब ज्युनियर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 3 प्रोन प्रकारात यश मिळवलं होतं. त्यानंतर तुघलताबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 50 मीटर पण पूर्ण प्रकारात त्यांनी सुवर्णवेध घेतला होता. साताऱ्यात हायवेच्या मोरीमध्ये जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या हद्दीत जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून त्यासाठी मोरी बांधण्याचे काम सुरू आहे. कराडच्या हद्दीत एका निर्माणाधीन मोरीमध्ये मृतदेह जळत असल्याचे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. साताऱ्यात हायवेच्या मोरीमध्ये जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून करून पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे अशी नागरिकांमध्ये कुजबूज आहे. सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या हद्दीत जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून त्यासाठी मोरी बांधण्याचे काम सुरू आहे. कराडच्या हद्दीत एका निर्माणाधीन मोरीमध्ये मृतदेह जळत असल्याचे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावेळी दुर्गंधीसह मृतदेह जळत असल्याचे समोर आले. नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीत अर्धवट जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. मृतदेहाच्या शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुषाचा असल्याचा कयास आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तानचे संघ भारतात येऊन पोहोचले. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तानचे संघ भारतात येऊन पोहोचले आहेत. अशातच टीम इंडियात कोण कोण असतील याची उत्सुकता सर्वांना होती. इतर सर्व देशांनी आपापल्या टीम्सची घोषणा केली होती. टीमच्या खेळाडूंच्या बदलांची अखेर तारीख 28 सप्टेंबर देण्यात आली होती. याच दिवशी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तानचे संघ भारतात येऊन पोहोचलेत. अशातच टीम इंडियात कोण कोण असतील याची उत्सुकता सर्वांना होती. ती आता उत्सुकता संपली आहे. इतर सर्व देशांनी आपापल्या संघाची घोषणा केली आहे, परंतु भारताने आपले पत्ते खोलले नव्हते. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023चे बिगुल 5 ऑक्टोबरला वाजणार आहे. सर्व 10 संघांना 2-2 सराव सामने खेळायचे आहेत. टीमच्या खेळाडूंच्या बदलाची अखेरची तारीख 28 सप्टेंबर देण्यात आली आहे. याच दिवशी भारताने आपला संघ जाहीर केलाय. भारतीय संघाने मोठा बदल केलाय. दुखापतग्रस्त असलेला स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला वगळण्यात आले. त्याच्या जागी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही अश्विनला संधी देण्यात आली होती. भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी 2 सराव सामने खेळायचे आहेत. संघाला 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. रोहित शर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संघामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल. श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शमी आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंची विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या. पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.